आज भात कापणी आहे. तर मित्रांनो बहुतेक काय मग आता किती दिवस कापणी चालू आहे? 1 महिना झाला. 1 महिना झाला. 1 महिना. हा ना. यंदा जाम नाजूक झालेली आहे ना. नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आमच्या शेतावर आज भात कापणी आहे. तर मित्रांनो बहुतेक कापण्या झालेल्या आहेत आणि यावर्षी तुम्हाला माहीतच आहे पावसाने भरपूर जोरदार हजेरी लावून पिकांची शेतकऱ्यांची नासधूस केलेली आहे आणि त्यामुळं काहींचं शेतांची कापणी केली, त्याच्यात शेतांचे जे कणस असतात त्यांना कोंब आले आणि खराब झालं पिकलं. त्यातीलच आता आमची जरा उशिरा लावणी होती, तर आज आमची शेतावर कापणी आहे. तर आपण पाहूया, कारण आमचं पण पडलेलंच आहे शेतामध्ये, पाहू शकता शेतावरती. तर चला तर मग मित्रांनो आपण शेतामधली कापणीचा व्हिडिओ पाहूया. तर मित्रांनो असे सर्व शेतामध्ये आपली कापणी आहे ती सर्व उभी होती आणि ती आता पडलेली आहे पावसामुळे. आणि की बघा पाहू शकता आपले त्याच्याच बाजूला म्हणजे ते असं त्याला पुन्हा नवीन असं मुकूर फुटलेले आहेत आणि कोंब, तर त्यानं सुद्धा कणस आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा पाहू शकता ही कणस दुसरी आता आलेले आहेत कोंब, त्यांना कणस सुद्धा. तर असे ही सर्व पिकांची यावर्षी नासधूस झालेली आहे. तर मित्रांनो असे सर्व पडझड झालेली आहे आणि पडलेली आहे कापणी सर्व. आणि आपलं शेत पूर्ण असं तेवढेपर्यंत आहे. तुम्ही बाकी व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल लावणी विगणी सर्व. तर आता हे अंदा आहे तो म्हणजे संतोष दादाचा आहे. तर अशी ग्रुप आहे त्यांचा. तर हे बघा कापणी चालू आहे मस्त आहे, व्यवस्थित आहे अजून, म्हणजे काही एवढं पण काही हे नाही झालं, पण पावसामुळे सर्व कापणीची नासधूस झालेली आहे. तर अशी आहे शेतीची कापणी. मामा हो काय आमची पण येत होती. हा ना, आमची त्याची पण साप गेलेली. यंदा जाम नाजूक झालेली आहे ना. मिळत नाही त्याला. तरी पण भात मिळाला 8 ते 10. तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांची नासधूस यावर्षी झालेली आहे. तरी सुद्धा जे आहे ते शेतामधलं कापणी करून आपले जेवढं मिळेल ते मोत्याचे दाणे प्रत्येक शेतकरी जमा करत आहे, ते पाहू शकता. तर अशी पडझड झालेली आहे. किती दिवस कापणी बांधील चालू आहे? भरपूर दिवस चालू आहे. तर मित्रांनो हा अंदा आहे, हा संतोष पाटील दादाचा आहे. हा आपला अंदवाला आहे ग्रुपमध्ये. काय मग आता किती दिवस कापणी चालू आहे? 1 महिना झाला. 1 महिना झाला. 1 महिना झाला. तर यावर्षी शेताची म्हणजे काहीच काय नाही बघा. आहे हे बघा, काहीच नाही. शेताची जर मिळालं तर नादूस मिळालं, नाही आहेत तर काय मिळालं. नाही. हा परंतु आपलं आहे ते स्वतःचं करायचं आहे. शेतकऱ्याला ह्या वर्षी काहीच नाही, सर्व पावसाने घालवलेलं आहे. पावसाने घालवलेलं आहे यावर्षी. तरी आता तू किती बरेच ठिकाणी कापणी केलीस, तर त्यात काय काय किती अनुभव मिळाला असेल, किती किती नासधूस झाली असेल ते थोडक्यात सांग जरा. भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे पावसाने, कारण पाणी त्याचं साचल्यामुळे अशी सर्व नाशाडी झालेली आहेत रोपांची. त्याच्यामुळे त्याच्या शेतकऱ्याला काहीच नाही मिळालं, त्यामध्ये काहीच नाही. पूर्ण अशी अवस्था आहे अशी शेतकऱ्याची. अवस्था आहे सरी. नाही तो गुरांना पेंडा येणार चांगला, नाही तो फक्त शेतीची पुन्हा जाळण्यासाठी उपयोगाला येईल. फक्त असणारे 4 दाणं घ्यायचं ते बस. यावर्षी शेतकऱ्याला फक्त 25% भेटणार आहे आणि 75% शेतकऱ्याचं नुकसान आहे. तर मित्रांनो 25%च जमते मिळणार आहे, कारण 75% तर नासधूसच झालेली आहे. आणि काही ना तेवढं सुद्धा नाही मिळणार, कारण जी कणस आहे त्याला सुद्धा कोंब आलेले आहेत. आणि तीच करफ आहेत ही तशीच शेतामध्ये ठेवलेली आहेत. तर असं यावर्षी सर्व पावसाने नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं आहे मित्रांनो. तरी सुद्धा जे आहे ते शेतामधले कापणी करायलाच पाहिजे. तर आपण पुढे आणखीन कापणीचा व्हिडिओ पाहतच राहा, काय काय होते आपल्या शेतामध्ये थोडक्यात दाखवण्याचा सर्व याच्यामध्ये प्रयत्न. तर ही आपली भात शेती मित्रांनो आहे आणि काही ठिकाणी पडलेली आहे आणि बहुतेक जास्तीत जास्त म्हणजे उभी आहे. पण यावर्षी पाऊस हा खूपच
पडला आणि पडतसुद्धा आहे, तरीसुद्धा आता ही कापणी आपल्याला करणंच भाग आहे. आणि काही शेतामध्ये इतक्या प्रमाणात नुकसान की ते भात घेऊसुद्धा शकत नाही, अशा प्रकारे भातशेतीचं नुकसान झालेलं आहे. तर मित्रांनो, हा ग्रुप आहे तो म्हणजे संतोष पाटील दादाचा. तर आज 1 महिना बहुतेक त्यांना झालेला आहे कापणीला. आणि आता जवळ आलेले आहे ते म्हणजेच दत्त यात्रा, दत्त मंदिर आपले चौल भवाला येथील यात्रा आहे. तर त्याच्या आधी हे कापणी वगैरे आणि बांधील करून घ्यायचे आहे, कारण नंतर मग 5-6 दिवस शेतीचं सर्व तसंच कापलेलं राहणार आहे. त्यामुळं घाईमध्ये सर्व चालू आहे मित्रांनो. तर यावर्षी असं हे सर्व अतोनाट नुकसान शेतीचं झालेलं आहे. तर मित्रांनो, आपली शेतामध्ये जे धान आहे ते उभं आहे, त्यामुळं जरा कापणी करायला व्यवस्थितपणे मिळत आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व शेती आणि वयस्कर मंडळीसुद्धा आहेत, पाहू शकता. आणि शेतीची कामं तर मित्रांनो या सीजनला करायला लागतातच. तरीसुद्धा आता कमी प्रमाणात सर्व ही भातशेती करायला लागले आहेत. तर मी सुद्धा थोडी आमच्या शेतामधली कापणी करत आहे, पाहू शकता. तर मलासुद्धा आवड आहे, परंतु पेंटिंगची कामं असल्याकारणाने जास्तीत जास्त काही आपल्याला करता येत नाही. तरीसुद्धा जेवढं आहे तेवढं करतो. तर मित्रांनो, आपला हा कापणीचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.